आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूपच म्हणजे अतिशय कुतूहलावर्धक विषयाचा वेध घेणार आहोत. विषय आहे चंद्रग्रहण. हो, आणि आपल्याकडे आज ज्या माहितीच्या नोंदी आहेत ना, त्यात त्यात चंद्रग्रहणामागील विज्ञान, काही जुन्या धार्मिक परंपरा आणि त्याचा मानसशास्त्रीय अर्थ यांचा खूप सुरेख संगम पाहायला मिळतोय. नक्कीच. आणि या सगळ्या माहितीच्या आधारे आपण चंद्रग्रहणाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन शोधणार आहोत. म्हणजे बघा, शाळेत आपण शिकलोय की चंद्रग्रहण ही एक साधी खगोलीय घटना आहे. जिथे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. अगदी तेच. आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहणं पूर्णपणे सुरक्षित आहे. सूर्यग्रहणासारखं यात कोणताही हानिकारक किरणोत्सर्ग वगैरे नसतो. बरोबर. पण तरीही पिढ्यानपिढ्या या घटनेबद्दल एवढी गूढता का आहे असा प्रश्न मला पडतो. हाच तर खरा कुतूहलाचा भाग आहे. म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या यात कोणताही धोका नसतानाही आपल्या परंपरेत या काळासाठी काही अतिशय कडक नियम सांगून ठेवलेत. जसे की ग्रहण सुरू होण्यापूर्वी शिजवलेलं अन्न झाकून ठेवणं. हो, त्यात तुळशीची पाने टाकणं आणि गर्भवती महिलांनी धारदार वस्तू न वापरणं किंवा शुभ कार्य टाळणं. खरं तर विज्ञानाच्या कसोटीवर या अन्नाच्या खराब होण्याला थेट पुरावा मिळत नाही. नाही मिळत. पण या परंपरेच्या मुळाशी गेल्यास एक वेगळेच तत्वज्ञान समोर येते. भारतीय विचारधारेत चंद्राला केवळ आकाशातील एक दगड किंवा उपग्रह न मानता मनाचा कारक मानले गेले आहे. अगदी बरोबर. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलांचा परिणाम समुद्राच्या भरती ओहोटीवर होतो, तसाच तो मानवी मनावर आणि शरीरातील पाण्यावरही होतो, असा आपला पारंपरिक समज आहे. इथे मला एक प्रश्न पडलाय. जर चंद्राचा थेट संबंध आपल्या मनाशी जोडला आहे, तर मग या ग्रहण काळात अन्न न खाणे किंवा रोजची कामे थांबवणे याचा काय संबंध? कारण मी मगाशी जे सांगत होते ना, की हा काळ बाह्य जगातील धावपळ थांबवून अंतर्मुख होण्यासाठी अनुकूल मानला गेलाय. अच्छा, म्हणजे शांत बसण्यासाठी. हो, ग्रहण काळात सभोवतालचे वातावरण अतिशय सूक्ष्म असते. त्यामुळेच या वेळेचा उपयोग साधना, जप किंवा ध्यानधारणेसाठी करण्यास सांगितले जाते. म्हणजे गायत्री मंत्र, भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्यावर जो भर दिला जातो तो यासाठीच. नक्कीच. अनावश्यक झोप टाळून मन स्थिर ठेवण्याचा हा प्रयत्न असतो. आणि विशेष म्हणजे ही परंपरा केवळ अंधानुकरण नाहीये. यात एक व्यावहारिक बाजूही आहे. ती कशी काय? अन्न न खाण्याचा नियम असला तरी लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना यातून पूर्ण सूट दिली आहे. अरे वा, म्हणजे ही परंपरा कडक नियमांपेक्षा एका जीवनशैलीची मांडणी करते. या सगळ्या माहितीचे जेव्हा आपण आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करतो, तेव्हा एक वेगळाच अर्थ उलगडतो. तो कोणता? जर चंद्र म्हणजे आपले मन असेल आणि ग्रहण म्हणजे त्या मनावर काही काळासाठी पडलेला अंधार किंवा अस्वस्थता असेल, तर हा काळ स्वतःच्याच भावना समजून घेण्याची आणि आत्मपरीक्षणाची एक उत्तम संधी वाटतो. अगदी हेच. हाच आजच्या चर्चेचा मुख्य गाभा आहे. हा भीतीचा नाही तर स्वतःला वेळ देण्याचा क्षण आहे. आपल्या मनातील अस्वस्थता शोधण्याची आणि ज्या नको असलेल्या सवयी आहेत त्या सोडून देण्याची ही वेळ असते. त्याकडे लक्ष देऊ शकतो. खरंय. आणि ग्रहणानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करण्याची परंपराही केवळ शारीरिक शुद्धीपुरती मर्यादित राहत नाही. ते एका मानसिक शुद्धीचे प्रतीक बनते. बरोबर. नव्या सुरुवातीचे प्रतीक. अंधार हा कायमस्वरूपी नसतो आणि प्रकाश नक्की परत येतो, हा सकारात्मक दृष्टिकोन यातून मिळतो. थोडक्यात सांगायचे तर चंद्रग्रहण हे निसर्गाचे एक सुंदर रूप आहे, हा जे आपण सुरक्षितपणे आणि आनंदाने अनुभवू शकतो. पण त्याचवेळी ऐतिहासिकदृष्ट्या ही निसर्गाने दिलेली सर्व कामे थांबवून स्वतःच्या आत डोकावण्याची एक नैसर्गिक संधी होती. हे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण आहे. आजचे आधुनिक जग नेहमी धावपळीचे असते. माहितीच्या सततच्या ओझ्याखाली आणि स्क्रीनच्या प्रकाशात आपले मन सतत व्यस्त असते. कधीच शांत नसते. हो, अशा वेळी जुन्या काळातील ती अंतर्मुख होण्याची संकल्पना अधिकच गरजेची वाटते. म्हणूनच असा विचार येतो की स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी आपणही असे कृत्रिम ग्रहण जाणीवपूर्वक का निर्माण करू नये. कृत्रिम ग्रहण म्हणजे डिजिटल डिटॉक्स सारखं. अगदी. एखादा पूर्ण शांततेचा काळ, जिथे सगळे स्क्रीन्स आणि बाहेरचा कोलाहल बंद करून केवळ स्वतःसोबत काही क्षण घालवता येतील. हा विचार नक्कीच अंतर्मुख करणारा आहे आणि आजच्या धावपळीच्या जगात स्वतःलाच विचारण्यासारखा आहे. या शांततेच्या आणि आत्मपरीक्षणाच्या विचारासोबतच आजची ही सखोल चर्चा आपण इथेच पूर्ण करूया.